नमस्कार सर्वांना, कसे आहात? सुरेखाज किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता, अंडा तवा मसाला बनवलेला आहे मी. किती छान झाला आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा मस्त झालेला आहे. तर छान रेसिपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे. आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून 1 चमचाभर मी बारीक पेस्ट करून घेतली त्याची. आणि त्याच भांड्यामध्ये आता 2 छोटे टोमॅटो पिकलेले बारीक पेस्ट करून घेते मी. इथे अंडी मी शिजवून कट करून घेतले मधून. मोठा पसरट तवा घ्यायचा, आपण भाकरी वगैरे करतो त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडीशी हळद आणि आपली मिरची पूड टाकायची थोडीशी, आणि त्याच्यामध्ये अंडी दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घ्यायची आहेत. व्यवस्थित भाजून दोन्ही बाजूनी, त्याने टेस्ट पण छान लागते आणि दिसायलाही छान दिसतात. तर भाजलेत व्यवस्थित दोन्ही बाजूनी, मी अंडी काढून घेते बाजूला. आणि त्याच तव्यामध्ये आणखी थोडंसं तेल ॲड केलं मी. तेल गरम झालं की बारीक कट केलेले 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेत मी. ते चांगले परतून घेते. व्यवस्थित तवा पसरट असल्यामुळे कांदा पण व्यवस्थित असा पसरून भाजून घ्यायचा, म्हणजे सगळा व्यवस्थित भाजला जातो. तर सुरुवातीला काय करायचं, थोडासा कांदा भाजला की आपण जी पेस्ट केली होती आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची मिक्सरला, ती याच्यामध्ये टाकायची आहे. कांदा पूर्ण भाजायच्या आधीच टाकायची, म्हणजे आपण जो मसाला केला हिरवा तो पण त्याच्याबरोबर चांगला भाजला जाईल. आलं, लसूण वगैरे आहे त्याच्यामध्ये. कांद्याबरोबर छान भाजला जातो तो मसाला. तर कांदा आणि हिरवा मसाला पण केला होता तो पण चांगला परतून घेतला मी. आणि आता याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट पण टाकते. आता हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि 1.5 चमचा आपला घाटी मसाला टाकला आहे मी. हे पण चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला घट्टसर अशी ग्रेव्ही बनवायची आहे. एकदम पाणी नाही ओतायचं, थोडं थोडं ओतायचं पाणी. तुमच्याकडे असेल अंडा करी मसाला असेल तरी तो टाकला तरी चालेल. तर चवीपुरतं मीठ टाकते. आणि आता ही ग्रेव्ही चांगली शिजू द्यायची 3-4 मिनटं, थोडंसं पाणी आटेपर्यंत. आता यातलं पाणी आटले, ग्रेव्ही पण आपली शिजले बऱ्यापैकी. आता जी अंडी आपण शिजवून घेतली होती कट करून भाजून तव्यामध्ये, ती आता याच्यामध्ये सोडायची आहेत. एक 2 मिनटं अशी शिजू द्यायची अंडी ग्रेव्हीमध्ये. तोपर्यंत आपली ग्रेव्ही पण छानपैकी आटते आणखी. तर माझं कसं झालं आहे, मी नॉनव्हेजमध्ये अंडी सोडून इतर दुसरं काहीही खात नाही. त्यामुळे नॉनव्हेजच्या रेसिपी माझ्या चॅनलवर नाहीत, 2च आहेत. ते पण मी व्हिडिओ बनवला आणि घरातल्यांनी बनवली ती रेसिपी. त्यामुळे नॉनव्हेजच्या रेसिपी माझ्या चॅनलवरती येणार पण नाहीत जास्त, आणि नाहीत पण मी नाहीत टाकल्या. मग अंडी खाते, चला म्हटलं मग अंड्याची रेसिपी तर टाकूया चॅनलवरती. रोज काय तेच तेच वेज लोकांना पण बघून कंटाळा येतो. म्हटलं चला आज मस्त अंडा तवा मसाला करूया. तर आता हा खाण्यासाठी तयार झालेला आहे मस्त असा अंडा तवा मसाला, तिखट झणझणीत मस्त असा. तर तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर टाका, मी टाकलेली आहे कोथिंबीर.
भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि आता मस्त कांदा लिंबू तोंडी लावायला घेऊन अंडा करी मसाल्यावर ताव मारणार आहे मी. तर तुम्हाला कसा वाटला सांगा अंडा तवा मसाला. तुम्हाला कसा वाटला सांगा अंडा तवा मसाला. तुम्ही कधी बनवला नसेल या प्रकारे तर एकदा नक्की ट्राय करा. मस्त छानच झालेला आहे. आणि रेसिपी कशी वाटली सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझा चॅनल सुरेखाज किचन मॅजिक याला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.